ही बेलाची पानं आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाच्या पिंडीवरती हे अर्पण करत असतो आणि नंतर कचरा म्हणून तो फेकून देतो. पण तुम्हाला माहिती नसेल, हे एक आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं पान आहे. हे पान जर तुम्ही रोज सकाळी चहासारखं उकळून पिले, समजा हे 3 पानं आहे, या 3 पानांना तुम्ही उकळून चहासारखं कप बनवून पिला तर तुम्हाला माहिती आहे काय आरोग्य फायदे होणार आहे ते. तर याच्यामध्ये जवळपास विटॅमिन सी असेल, विटॅमिन B1, B2, B3 हे खूप मुबलक प्रमाणात असतं. आणि याचा मुख्य फायदा जो आहे तो ज्यांना अल्सर वगैरे झालं आहे, पोटाचा त्रास आहे, कॉन्स्टिप्युशनचा त्रास आहे, किंवा ज्यांना सतत गॅसेस वगैरे होतात त्या लोकांसाठी खूप रामबाण औषध आहे. ज्यांना त्वचेचा त्रास आहे या सगळ्याच लोकांना याचा खूप महत्त्वाचा फायदा आहे. मी माझ्या कमेंट्समध्ये दिलेल्या आहेत की याच्यामध्ये आणखी काय काय बेनिफिट्स होऊ शकतात. तुम्ही ही कच्ची देखील खाऊ शकता. म्हणजे आपण सोमवारी महादेवाच्या पिंडीवर ते अर्पण करायचं, आपलं ते देवाला अर्पण केल्याचं पुण्य देखील मिळेल. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ही पानं धुवून घ्यायची, चांगल्या पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये धुवायची. कोणतेही पान असेल मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्याशिवाय ते खाऊ नये, कारण त्याच्यावरती याच्यावरती छोटी कीटकं असू शकतात. तर मिठाच्या पाण्याने धुतल्याने हे स्वच्छ होऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी आपलाही बेनिफिट होतो आयुर्वेदामध्ये. तर मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच ह्या बेलाच्या पाण्याचा मला असं वाटतं नक्कीच ह्या बेलाचं जे पान आहे याचा वापर तुम्ही करू शकता. पहा एकदा ट्राय करून काही फायदा होतो का. भजले राम नाम सुखधाम भज